स्वप्नातील घर आणि हक्काचा व्यवसाय आता एकाच ठिकाणी. राहता साकूर येथील एअरपोर्ट रोडवर आम्ही घेऊन आलोय एक भव्य डेव्हलपमेंट प्रोजेक्ट इराज पार्क. आमची वैशिष्ट्ये: कलेक्टर एनए प्लॉट्स, बंगलोसाठी हक्काची जागा, कमर्शियल कॉम्प्लेक्स, मुख्य रस्त्याला लागून दुमजली गाळे, प्रशस्त 2 BHK व 3 BHK रो हाऊस आणि 2 BHK फ्लॅट स्कीम. तयार दर्जेदार पायाभूत सुविधा, 9 व 12 मीटरचे सिमेंट कॉन्क्रीट रस्ते, अंडरग्राउंड ड्रेनेज आणि वॉटर सप्लाय व स्ट्रीट लाईटनी सुसज्ज. रेडी क्लब हाऊस, ओपन जिम, मुलांसाठी प्ले एरिया आणि सुंदर गार्डन. सुंदर असे प्रभू श्रीराम मंदिर प्रोजेक्ट मध्येच. पत्ता: सर्वे नंबर 97/1, एअरपोर्ट रोड, उपासनी महाराज मंदिराजवळ, साकुरी, राहता. आजच संपर्क करा 8550 99 70 70. राज्यभरात भेसळखोरांविरुद्ध कडक मोहीम सुरू आहे. त्यांच्या या धडक कारवाईची सर्वत्र वाहवा होत असतानाच शिर्डीमध्ये मात्र साई भक्तांना अतिसाखरेचा आणि निकृष्ट दर्जाचा पेढा विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यानंतर अहिल्यानगरचे अन्न व भेसळ पुरवठा अधिकारी जागे झाले. त्यांनी तातडीनं काही दुकानांमधील पेढ्यांचं सॅम्पल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवलं. या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात अन्न व औषध प्रशासन, दुग्ध विकास विभाग आणि वजन मापे निरीक्षण विभागाच्या संयुक्त पथकानं अचानक धाडसत्र राबवलं. या धडक कारवाईत विविध पेढे उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी आणि प्रसाद म्हणून पेढे विक्री करणाऱ्या दुकानांवर छापे टाकण्यात आले. संयुक्त कारवाई दरम्यान पथकाला मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आणि अत्यंत निकृष्ट दर्जाचे पेढे आढळून आले. प्रशासनानं तत्परता दाखवत सुमारे 600 किलो पेढे जप्त केले. या पेढ्यांचे नमुने पुढील कायदेशीर तपासणीसाठी सीलबंद करण्यात आले. उर्वरित सर्व निकृष्ट पेढे शिर्डी नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर नेऊन जेसीबीच्या साह्यानं नष्ट करण्यात आले. साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज देशभरातून हजारो भाविक शिर्डीत दाखल होत असतात. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही नफेखोर मिठाई उत्पादक अन्न सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्यात. या तक्रारींची दखल घेत पथकाने शिर्डीतील नामांकित पेढे उत्पादक मते, गोंदकर आणि जाधव यांच्या कारखान्यांची कसून तपासणी केली. या तपासणी दरम्यान कारखान्यांमध्ये प्रचंड अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचं पालन केलं जात नसल्याचं उघडकीस आलं. या मोहिमेत केवळ पेढ्यांच्या दर्जाचीच नव्हे तर वजनाचीही तपासणी करण्यात आली. वजन मापे निरीक्षक पथकाने केलेल्या कारवाईत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. अनेक दुकानांमधील वजन काट्यांची अधिकृत नोंदणी केलेली नव्हती. ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पेढ्यांच्या वजनात मोठी तफावत आढळून आली, ज्यामुळे भक्तांची आर्थिक फसवणूक होत असल्याचं स्पष्ट झालं. शिर्डीत झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे शहरात मिठाई आणि पेढे विकणाऱ्या भेसळखोरांचे चांगलेच धाबे दणाणलेत. प्रशासनानं स्पष्ट केलं की भाविकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. आगामी काळात अशाच प्रकारच्या धडक कारवाई सुरू राहणार असा सज्जड इशारा अधिकाऱ्यांनी दिला. अन्न औषध प्रशासनाने शिर्डी येथील देवस्थानच्या पेढ्यांच्या प्रसादासंदर्भात काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार माननीय आयुक्त अन्न औषध प्रशासन यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली आणि दूध नियंत्रक जी समिती आहे, दूध भेसळ नियंत्रक समिती, त्याचे अध्यक्ष माननीय अप्पर जिल्हाधिकारी सौ शिर्डी यांच्या आदेशाने संयुक्त पथकामार्फत आज कारवाई घेण्यात आली. येथे शिर्डी देवस्थान परिसरातील काही पेढ्यांच्या दुकानांची तपासणी करण्यात आली आणि पेढे उत्पादक जे काही कारखाने आहेत त्यांचीही तपासणी करण्यात आली. त्याच्यामध्ये दूध डेअरी डेव्हलपमेंटचे डिपार्टमेंटचे लोक आहेत, स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन, वजन व मापे नियंत्रक अधिकारी आणि अन्न औषध प्रशासन या सर्वांच्या बाबत संयुक्त कारवाई घेण्यात आलेली आहे. सर्व ठिकाणाहून आस्थापनांमधून म्हणजे शॉप्स मधून आणि पेढ्यांच्या कारखान्यामधून पेढ्यांचे सॅम्पल घेण्यात आलेले आहे आणि भेसळीच्या संशयावरून पेढे जप्त करून ते नष्ट करण्यात आलेले आहेत. साधारणतः 600 ते 650 किलो पेढे आज जप्त करण्यात आले आहे. जवळजवळ 2 लाख किलो किमतीचा हा अन्न पदार्थ जप्त करून नष्ट करण्यात. निघोज रस्त्यावरील एक मतेंचा कारखाना होता आणि बिरोबा वस्तीवर ते जाधव आणि गोंडेकर यांच्या कारखान्यावरती यांची कारवाई करण्यात आली. आपल्याकडून आज संयुक्त पथकामार्फत आपण जितके आपल्या कायद्यानुसार जे अधिकार आहेत त्यानुसार शक्य तेवढी आपण कडक कारवाई घेतली आहे आणि अशा प्रकारच्या आणखी कारवाई घेतल्या जातील. या प्रकारचे कुठल्याही प्रकारचे चांगल्या दर्जाचे पेढे भाविकांना मिळतील यासाठी प्रशासन सज्ज. मी आपल्याला सांगितलं आधीच. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य एनए प्रकल्प. एनए प्लॉट्स खरेदी सुरू, मोजकेच प्लॉट शिल्लक, तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 96 23 89 91 91, 96 23 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता, जिल्हा अहिल्यानगर.